मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा फ्रॉक तयार करणार आहोत। हे पहा, हे अस्तर घेतलेलं आहे, बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे। हे पहा, हा चौकोनी अस्तरचा कपडा घेतलेला आहे मी। हे पहा, अशा पद्धतीने त्याची मी घडी करून घेते किंवा मधून मी कट करून घेते, त्याने करून तुमच्या सुद्धा लक्षात येईल। हे पहा, अशा पद्धतीने हे मधून मी कट करून घेते, म्हणजे माझे दोन्ही मागचा एक आणि पुढचा एक भाग निघून जाईल। हे पहा, अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलेलं आहे। हे पहा, आता ह्याच्यावरती आपल्याला मापे टाकायचे आहेत। हे पहा, थोडंसं आपण लूजच ठेवणार आहोत, कारण की लहान मुलांना जास्त फिट्ट कपडे नाहीत आवडत। 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी आपण सुंदर असा फ्रॉक तयार करतोय। सर्वात आधी आपल्याला फ्रॉकीचा वरचा भाग कट करून घ्यायचा आहे। हे पहा, ही उंची मी घेतलेली आहे 9.5 अशी उंची घेतलेली आहे, बघू शकता। हे पहा, आता इथे काय करा, ही बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। पूर्ण शोल्डर आपल्याला 4 टाकायचं आहे, लहान मुलगी आहे त्यासाठी। हे पहा, हे पूर्ण शोल्डर आपल्याला 4 टाकायचं आहे आणि मुंडा सुद्धा आपल्याला 4 टाकायचा आहे, कारण की लहान मुलांना जास्त टाईट कपडे आवडत नाहीत। हे पहा, खालच्या बाजूला 4 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशी सरळ एक लाईन मारून घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आणि इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे, अशा पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे मी। हे पहा, पुन्हा दाखवते मी, 4 पूर्ण हे शोल्डर घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा मुंडा मी 4 घेतलेला आहे। आता इथे गळा रुंदी आपण 1.5 ठेवणार आहोत। लहान मुलगी आहे, 1.5 गळा रुंदी खूप होते, भरपूर होते लहान मुलींच्यासाठी। हे पहा, इथे 1.5 वरती मार्किंग करून घेते। हे शोल्डर बरोबर लहान मुलांच्यासाठी तयार होऊन जातं। इथे अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच जातं। आता इथे आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया। पुढचा आणि पाठीमागचा गळा मी इथे सेमच ठेवणार आहे। 3 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे वरून मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे आणि इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदी 1.5 आहे, तीच आपल्याला इथे ठेवायची आहे, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला 5.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इकडच्या बाजूला मी 5.25 घेतलेला आहे। बंद बाजूपासून इकडच्या बाजूला मी 5.25 किंवा 5.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल, लूज कपडे असले तरी लहान मुलांना आवडतात। आणि 2 इंच पुढच्या बाजूला मार्जिन करून घ्या, आपल्याला ते बरं पडतं, फिटिंग मार्जिन। आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा, ही 4 आहे, 2 येत आहे मध्य। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती देणार आहोत आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला फक्त अर्ध्या इंचावरती द्यायचा आहे। हे पहा, लगेच अर्ध्या इंचावरती इथे मार्किंग करून घ्या, अशा पद्धतीने। आणि आकार द्यायचा आहे आपल्याला सर्वात आधी आतल्या बाजूचा देऊन घ्या, अशा पद्धतीने, आणि नंतर हा आकार देऊन घ्या, अशा पद्धतीने। थोडंसं खाली घ्या, नॉर्मल फक्त किंचित एवढंसं, 2 रेषा फक्त खाली घ्या, अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। तर इथे सुद्धा पुढच्या गळ्याला आपण आकार देऊया आणि पाठीमागचा आपण सेमच ठेवूया। थोडंसं आपण बटन करणार आहोत पाठीच्या भागाला। हे पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हे बरोबर होऊन जातो, तो इकडे शिलाई होऊन येतो, बरोबर तो राऊंड मध्ये गोल होऊन जातो, आकार भरपूर होतो लहान मुलांच्यासाठी। आता इथे काय करायचं आहे, असंच खालच्या बाजूला आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे, अशीच लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा, आपण पाठीमागच्या साईडला नॉड लावणार आहोत। जरी लूज झाली फ्रॉक तरी आपण नॉड लावतो, जास्त फिट्ट ठेवणार नाही आहोत, लूजच ठेवणार आहोत। 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी आहे म्हणूनच। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे। पहा, इथे कट मारून ठेवा, जेणेकरून ते लक्षात राहील फिटिंगसाठी। हे पहा, हे आधी सर्वात आधी कट करा। हा पाठीमागच्या भागाचा आकार सर्वात आधी कट करून घ्या, नंतर ते बाजूला काढून आपण बाकीचं कटिंग करूया। हे पहा, हे सेमच आहे, त्याच्यामुळे दोन्ही पदर सेमच धरून हे कट करा। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा फिटिंगचं मार्किंग आहे, अशा पद्धतीने एक मोठा कट मारून ठेवायचा आहे, जेणेकरून ही फिटिंग सुद्धा आपली व्यवस्थित येते। हे पहा, अशा पद्धतीने हे बाजूला करून घे। हे पहा, अशा पद्धतीने गळा झाला, एक भाग मी बाजूला काढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता हा आपण पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपण कट करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही पण आपलं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे। आता पाठीमागच्या भागाला काय करू, हा पुढचा भाग आहे। हे पहा, मी बाजूला ठेवून घेते, हा पाठीमागचा भाग आहे। हे पहा, अशा पद्धतीने त्याची घडी करून घेते मी। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा, थोडंसं 1.5 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे। हे ते गळा आहे ना, त्याच्या खाली फक्त नॉर्मल 1.5 इंच, तिथे आपण हुक लावून घेणार किंवा एक बटन बनवलं तरी सुद्धा चालेल, किंवा एक हुक लावून घेऊया। फक्त 1.5 इंच खाली घ्यायचं आहे। इथून मी खाली फक्त 1.5 इंच घेतलेला आहे, 1.5 इंच घेतलेला आहे, आणि तिथे एक थोडीशी नॉर्मल रेष मारून घेते, अशा पद्धतीने।
आणि तेवढंच थोडंसं मी हे कट करायचं आहे आपल्याला, नॉर्मल फक्त ते खालीपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून हे डोक्यातून बसायला ते सोपं जातं. शिलाई करून आणखीन ते खाली होतं. हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून हे आणखी थोडंसं खाली होतं इथपर्यंत, त्याच्यामुळे तो फ्रॉक बसायला खूप व्यवस्थित बसतो. जास्त पण खाली घेऊ नका अशा पद्धतीने. आणि एक इथं हुक लावलं तरी सुद्धा चालते. मी कशा पद्धतीने लावायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याला फ्रॉकीचा खालच्या घेरसाठी अस्तर कट करायचं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीचा अस्तर घेतलेला आहे मी. हे पहा त्याची अशी मी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा त्याची अशा पद्धतीने मी घडी करून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे बघा, ही ओपनच बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीची, किंवा हे दोन पदर मी बाजूला काढून घेते जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल. हे पहा मी बाजूला काढून घेते. हे पहा हे खालचा एक घेर होईल आणि वरचा एक घेर होईल. हे पहा अशा पद्धतीने त्याची मी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून तुमच्या लक्षात आला असेल नक्की मी कशा पद्धतीने. हे पहा हे दोन तुकडे घेतलेले आहेत, तुमच्या लक्षात येण्यासाठी मी दोन पदर काढून घेतलेले आहेत बाजूला. हे पहा अशा पद्धतीने एकावर एक परत ठेवून घेतलेला आहे मी. आणि हे पहा मी अशी त्याची घडी करून घेते जेणेकरून खालचा घेर सुद्धा आपला व्यवस्थित होईल. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही बंद बाजू आहे ती मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. हे पहा ही बंद बाजू आहे, इकडचा भाग हे ओपनच आहे. बघू शकता हे 4 भाग आहेत अशा पद्धतीने. आता उंची आपल्याला 13 टाकायची आहे. हे पहा अशा पद्धतीने वरून उंची, ही बंद बाजू आहे बघा, वरून उंची आपल्याला 13 टाकायची आहे. हे पहा 13 टाकायची आहे. मी ते 13 वरती मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला सुद्धा एक 13 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने, आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथून वरच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. इथून वरच्या बाजूला एक 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथे थोडासा गोल आकार देणार आहोत. नाही दिला तर असं थोडंसं व्यवस्थित दिसत नाही, असे कोपरे आल्यासारखे दिसतात बघा. गोल आकार दिला ना तो दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतो, असा घेरदार ड्रेस दिसतो आतून. अस्तर 2.5 इंच देऊया वरच्या बाजूला. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. हे 2.5 घेतलं ना, हे पहा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आकार द्यायला. हे पहा अशा पद्धतीने असं घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे कंबर घेर टाकायचा आहे आपल्याला खालच्या बाजूचा. हे पहा हेच घ्यायचं आहे कटिंग केलेलं आपण आत्ताच. हे पहा अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्या. सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्या. आहे तेच करा मार्किंग. हे पहा अशा पद्धतीने इथे कंबर घेर येणार तुमचं, आणि थोडंसं वाढवून घ्या. नॉर्मल फक्त इथे वाढवून घ्या, जास्त पण घेऊ नका. इथे तुमची कमरेची फिटिंग येणार. हे पहा इथे तुमची कमरेची आहे, आपण फक्त हे 2 इंच पुढच्या बाजूला ते वाढवून घेतलं वरच्या भागासाठी. इथे आपली कंबर फिटिंग जॉईन होणार त्याला. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला इथून. हे पहा अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. हे ठेवून मी इथं मार्किंग केलेलं आहे बघा, आणि नंतर अशा पद्धतीचा आकार दिलेला आहे व्यवस्थित, आणि त्या आकारावरती हे मी लाईन ओढून घेतलेली आहे क्रॉसमध्ये. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते कशा पद्धतीने आपला घेर सुद्धा आलेला आहे. हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने, आणि भरपूर मोठा सुद्धा होतो. हे पहा अशा पद्धतीने हा आकार ना दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतो बघा. हे पहा हा मी कपडा घेतलेला आहे बघा फ्रॉकीच्या वरच्या भागासाठी. हे पहा अशा पद्धतीने ह्याची डबल घडी करून घेते, आणि ह्याच्यावरतीच ते ठेवून आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित ठेवा. हा वरचा भाग आहे, अशाच पद्धतीने ठेवून आपल्याला व्यवस्थित तो कट करायचा आहे. फक्त कमी पडू देऊ नका कुठल्या बाजूला. हे अशा पद्धतीने हे एकदम व्यवस्थित परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता खालच्या घेरचं आपण कटिंग करून घेऊया. हे पहा हा खालच्या घेरसाठी मी कपडा घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीचा. हे पहा आता इथे काय करणार आहे, 2 भाग करते जेणेकरून तुमच्या सुद्धा ते लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने मधून मी हा कट करून घेते समान मार्कावरती. हे पहा हे पहा इथून मी मधून कट करते, म्हणजे जेणेकरून तुमच्या सुद्धा ते लक्षात येईल.
म्हणजे घेरचा पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला त्याच्यामध्ये निघून जाईल. हे पहा अशा पद्धतीने मी 2 कट करून घेतलेले आहेत. हे पहा अशा पद्धतीचे. आता हे मी एकावर एक ठेवून घेते. हे पहा हा भाग आणि हा भाग म्हणजे एक वरच्या घेरचा आणि एक खालच्या घेरचा अशा पद्धतीने हा पण मी त्याच्यावरती एक ठेवून घेते, जेणेकरून तुमच्या सुद्धा समजायला ते लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. आता ह्याची मी काय करते, घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मी घडी करून घेते अशा पद्धतीने. ही अशा पद्धतीची घडी करून घेतली. ही बंद बाजू आहे बघा. हे पहा हे 4 पदर आहेत. हे पहा हे बंद बाजू, हे 4 पदर आहेत. इकडच्या बाजूला ही ओपन बाजू आहे बघा. हे पहा हे सुद्धा 4 पदर आहेत. ही ओपन बाजू आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर हे पहा बंद बाजू मी माझ्या बाजूला घेते, ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या व्यवस्थित. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. आणि खालच्या बाजूला 3 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. हे पहा खालच्या बाजूला इथे 3 इंच, फक्त 3 इंच घ्यायचं आहे. ते आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. हे पहा अशा पद्धतीने ते फक्त मी 3 इंच घेतलेला आहे. आता हा कपडा मी बाजूला करून घेते. हे पहा हा कपडा मी बाजूला करून घेते. आता इथे किती आहे पूर्ण ते आपल्याला घ्यायचं आहे. किती आहे उंची, 16 आहे. 16 आहे. तर पुढच्या बाजूला पण मी 16 वरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा पुढच्या बाजूला मी 16 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता ते मी व्यवस्थित एकदम कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे मी. आता इथे बघू शकता तुम्ही. हे पहा एक पुढच्या घेरसाठी आणि एक पाठीच्या घेरसाठी. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हा एक होणार आपला आणि हा सुद्धा एक होणार, म्हणजे पुढच्या भागाचा घेर आणि एक पाठीमागच्या भागाचा घेर अशा पद्धतीने. आता पाठीच्या भागाला आपल्याला नॉड लावायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने हा कपडा घेतलेला आहे मी. हे पहा आपल्याला थोड्याशा मोठ्या करणार आहोत तर दिसायला खूप व्यवस्थित दिसतात. मी 4 इंच घेते. हे पहा अशा पद्धतीने. इथे 4 इंच घेते, इकडून इकडच्या बाजूला 4 इंच घेते, अजून 4 इंचावरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने मी हे कट करून घेते. आपल्याला अजून एक काढायचे आहे. दोन्ही बाजूंना आपल्याला 2 लागणार आहेत. हे पहा हाच कपडा ठेवून अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती ठेवते आणि अजून एक काढून घेते, म्हणजे दोन्ही बाजूंच्या आपल्या 2 निघून जातील. हे पहा अशा पद्धतीने. तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवते आपल्या कशा पद्धतीने ते तयार होणार आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहोत इथून आणि त्या पलटी करून घेणार आहोत. आणि इथे आल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, हे पहा थोडंसं वरती इथे थोडंसं अंतर ठेवा. 2.5 इंचाचं अंतर ठेवलं तरी चालेल. इथं आल्यावरती हे पहा शिलाई मारत मारत वरून आलो ना आपण, मग इथे हे पहा अशा पद्धतीचा आकार द्यायचा आहे आपल्याला थोडासा अशा पद्धतीने. ते दिसायला पण खूप छान दिसतात बघा. हे पहा हे सर्व व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. आता ह्याची आपण शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ते बघूया. आता इथे आपल्याला शिलाई करायची आहे. हे पहा बघू शकता. या अशा पद्धतीने आपण हा पुढचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आपण कट करून घेतला. सर्वात आधी आपण पुढचा भाग शिलाई करून घेऊया. हे पहा ह्याच्यावरती हा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि गोल आकारमध्ये व्यवस्थित आपल्याला गळ्याला शिलाई मारायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे गळ्याला शिलाई मारायची आहे आणि ह्या सुद्धा बाजूला आपल्याला शिलाई मारायची आहे. इथे आपल्याला शिल्लक राहिलेला आहे पहा अशा प्रकारे हा कपडा आहे ना कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूचा. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या सुद्धा बाजूचा हे पहा अशा पद्धतीने हा आपल्याला सर्व कपडा शिल्लक राहिलेला आहे हा सर्व कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला काय थोडे थोडे कट मारायचे आहेत बघा. गळ्याला आपल्याला पलटी करायचं आहे. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला हे फिटिंगचं मार्किंग आहे बघा. हे 2 इंच आपण फिटिंगसाठी ठेवलेलं आहे. ह्या बाजूला पण त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं असतं आणि त्याच्यावरतीच आपली फिटिंग येत असते. हे पहा आता इथे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे अशा पद्धतीने पलटी झालेला आहे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याला पूर्ण आकारामध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे इथून आणि ही बाजू.
आता पाठीमागची बाजू आपल्याला शिलाई करायची आहे। पहा अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या बाजूला थोडासा इथे कट मारलेला आहे, तिथे आपण एक हुक लावून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने वरती ठेवायचं आहे। आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला हे पहा इथून सुद्धा अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे मी। इकडच्या बाजूत सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेते आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून आपल्याला ते पलटी करायचं आहे। हे पहा इथे इकडे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्या, जेणेकरून आपल्याला हे पलटी करायला सोपं जाईल। आता इथे आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे, त्यासाठी शोल्डरला शिलाई मारायची नसते कधी। हे पहा अशा पद्धतीने हे पहा पूर्ण व्यवस्थित आपल्याला पलटी करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे आता कोपरे आहेत ते व्यवस्थित आपल्याला हे पहा पेनाच्या साहाय्याने काढले तरी चालतील। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बाहेर, म्हणजे ते दिसायला सुद्धा आपलं खूप व्यवस्थित दिसतं अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता तुम्ही, हे सुद्धा व्यवस्थित शिलाई करून झालं। आता हा सुद्धा व्यवस्थित आपला शिलाई करून झालेला आहे। हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपण एक हुक लावू शकतो। इथे आता आपला खालचा घेर तयार करायचा आहे। हे पहा इथे पण कटिंग मध्ये सांगितलं मी कशा पद्धतीने इथे आपल्याला कंबर फिटिंग येणार आहे बरोबर। हे पहा दोन्ही बाजूचे 2 आहेत। आता ह्याच्यावरती आपल्याला छोट्या छोट्या प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत बघा। इथपर्यंत फक्त मार्किंग आहे ना, तिथपर्यंत फक्त अशा पद्धतीने प्लेन घ्या। आता इथे काय करायचं आहे, हे पहा छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत। जेवढा कपडा तुमचा पुरेल ना तेवढ्या आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत तिथे। हे पहा अशा पद्धतीने खूप असा सुंदर असा आपला फ्रॉक तयार होणार आहे। हा खास बर्थडे साठी फ्रॉक आहे बघा। आपण त्याला फुलं सुद्धा बनवून घेणार आहोत खूप सुंदर अशी। हे पहा अशा पद्धतीने जेवढा कपडा पुरेल तोपर्यंत तिथपर्यंत आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत। थोडे दाट झाले तरी चालतील। अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा मार्किंगला प्लेनच घ्यायचं आहे, एवढं इथे लक्षात ठेवा, कारण की फिटिंग मध्ये आल्यावरती व्यवस्थित दिसत नाही बघा। हे पहा अशा पद्धतीने आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हा एकदम व्यवस्थित आपल्या ह्या चुन्या सुद्धा झालेल्या आहेत। दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने हे तयार करायचं आहे। आणि खालच्या बाजूला काय करायचं आहे, हे पहा ही खालची बाजू आहे। इथे आपल्याला काय हे पहा एकदा फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। ह्या सुद्धा बाजूला इथे सुद्धा एकदा फोल्ड करायचं आहे, अजून एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता दुसरी सुद्धा घेर अशाच पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे। हे पहा हा घेर सुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा हे पहा अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून मी तशाप्रमाणे तुम्हाला मागाशी सांगितलं त्याचप्रमाणे इथे डबल अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून शिलाई मारलेली आहे। दोन्ही सुद्धा बाजूने मी त्याच पद्धतीने केलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडे सुद्धा खालच्या बाजूला हे पहा आता हे दोन्ही व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे। हे पहा अशा पद्धतीने आता हे आपल्याला जोडायचे आहे। हे पहा हा पुढचा भाग आहे। हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा हा खालच्या घेरचा भाग आहे। हे पहा हे प्लेटी आहेत अशा पद्धतीने। हे पहा हा पुढचा भाग आहे। हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती हा उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा उलटा ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला हे पहा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे।
हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे बघा. हे पहा व्यवस्थित अर्धा इंच इथे शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे तयार झालं बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने खूप मोठा घेर झालेला आहे. फ्रॉक सुद्धा इतका सुंदर होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं शिलाई करून झालं. आता पाठीचं सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा ही पाठीची बाजू आहे. हे पहा त्याच्यावरती सुद्धा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला उलटं ठेवायचं आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून घ्या जेणेकरून व्यवस्थित होईल. हे पहा इथे एक पूर्ण शिलाई मारून घ्या, त्याच्यावरती परत एकदा डबल शिलाई मारून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे. हा पुढची बाजू आहे बघा आणि ही पाठीमागची बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता पाठीमागच्या बाजूला आपल्याला नॉड लावायचे आहेत. खूप सुंदर अशा आपण तयार करून घेऊया. हे पहा हा नॉडसाठी कपडा काढलेला आहे. अशा पद्धतीने तो फोल्ड करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता कडेला एकदम व्यवस्थित शिलाई मारायची आहे आपल्याला. इथपर्यंत शिलाई मारायची आहे. तिथून हे पहा अशा पद्धतीने थोडीशी आपल्याला तिरपी शिलाई घ्यायची आहे. पहा इथून सरळ घ्या आणि इथून थोडीशी तिरपीमध्ये घ्या अशा पद्धतीने. तिथे बंद करून टाका म्हणजे जेणेकरून तिथे धागा निघणार नाहीये. हे पहा अशा पद्धतीने. आता थोडंसं इथे कट करून घ्या. थोडासा कपडा सोडून आपल्याला कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे सर्व बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आतमध्ये थोडंसं पेनाच्या साहाय्याने आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे ते. हे पहा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा थोडंसं कोपरा काढून घ्या जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसणार आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता बाहेर काढून घ्या ही पूर्ण नॉट. हे पहा अशा पद्धतीने आपली ही नॉट सुद्धा तयार झाली. ती दिसायला सुद्धा खूप छान दिसते बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे. पहा ह्या दोन्ही सुद्धा नॉट आपल्याला हे पहा खूप व्यवस्थित झालेले आहेत. आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथे थोडंसं वरती ठेवायचं आहे. इथे मार्किंग केलेलं आहे. इथे आपला खालचा घेरा आहे तिथे म्हणून मी मार्किंग केलेलं आहे. बघू शकता थोडंसं वरती एवढं थोडंसं सोडून वरती अर्धा इंच सोडून वरती जॉईन केली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने. इथं थोडंसं वरती घ्या आणि ही बाजू आहे ना ती खालच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित वाटेल. हे पहा अशा पद्धतीने इथं जॉईन करून घ्या आणि हा सुद्धा इकडच्या बाजूला जॉईन करून घ्या. ही सुद्धा बाजू तुम्ही खालच्या बाजूला करा अशा पद्धतीने म्हणजे ही बाजू खालच्या बाजूला करा. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित वाटतं. अशा पद्धतीने जॉईन करून घ्या. इथे आणि इथे इथे शिलाई मारा आणि इथे थोडीशी शिलाई मारा. आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा भाग आपल्याला त्याच्यावरती हा सुईची बाजू आहे. ही सुद्धा सुईची बाजू आहे. हा भाग आपल्याला ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे ह्याच्यावरती आणि इथे अर्धा इंच पकडायचं आहे शिलाईमध्ये आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने सरळ टिप मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही सुद्धा शोल्डर हे जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा बघू शकता दोन्ही सुद्धा शोल्डर आपले व्यवस्थित जॉईन झाले. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आपल्याला फिटिंग करायचं आहे. हे पहा हे सुईचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. हे पहा इथे फिटिंगचे मार्किंग आहेत बघा. 2-2 इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे कारण की थोडंसं लूज असलेलं लहान मुलांना जास्त फिट्ट सुद्धा नाही आवडत. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा भाग मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. हे नॉड आतल्या बाजूला ठेवायचे आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने ठेवा व्यवस्थित जेणेकरून ती फिटिंग करताना मध्ये सापडणार नाही. हे पहा अशा पद्धतीने ठेवा.
किंवा तुम्ही तिथे एक पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल. हात हा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवा. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी एकावरती एक. इथे 2 इंच आतल्या बाजूला फिटिंग मार्जिन आहे. तर इथे काय करायचं आहे, इथे हे फिटिंगचं मार्किंग आहे बघा, कंबर फिटिंग. हे अशा पद्धतीने मी पकडलेलं आहे. आता हे चारी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे आणि खालीपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे. हे इथून सुरुवात करायची आहे. एकदम सोपं आहे. हे अशा पद्धतीने हे पकडा, फक्त चारी सुद्धा पकडा. हे अशा पद्धतीने, हे सुद्धा अस्तर आणि हे सुद्धा अस्तर अशा पद्धतीने. आणि खालीपर्यंत पूर्ण आपल्याला हे अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस घेत खालीपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने हे इथून सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे. फक्त हे व्यवस्थित पकडा चारी सुद्धा, आणि मग नंतरच आपल्याला ती शिलाई मारायची आहे. ह्या बाजूची सांगितली तुम्हाला कशा पद्धतीने मारायची. ह्या सुद्धा बाजूची अशा पद्धतीने इथून इथे मार्किंग आहे बघा फिटिंगचं. हे तिथून अशा पद्धतीने थोडंसं खाली घेत अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने फक्त हे बेल्ट घेताना बरोबर व्यवस्थित घ्या ना, तिथे एक पिन लावून घ्या, जेणेकरून मध्ये असा व्यवस्थित राहील तुमचा बेल्ट. हे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे खालीपर्यंत. फक्त हे 4 पदर व्यवस्थित पकडा, जेणेकरून हे व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा, जेणेकरून हे शिलाईमध्ये सापडले गेले पाहिजेत. हे अशा पद्धतीने ही शिलाई मारून घेतली बघा मी. हे खालीपर्यंत मारून घेतलेली आहे. 1 2 3 टिपा टाकलेले आहेत बघा. इथे अजून एक सुद्धा तुम्हाला हवे असेल तर इथे तुम्ही शिलाई टाकू शकता. हे अशा पद्धतीने. आता हे धागे व्यवस्थित कट करायचे आहेत आपल्याला. हे ह्या सुद्धा बाजूची त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची आहे. जशी ह्या बाजूला टाकली ना, फक्त व्यवस्थित चारी सुद्धा पदर पकडा आणि नंतर शिलाई मारून घ्या. हे बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे. ह्या सुद्धा बाजूची इथे वाटलंच तर एक शिलाई मारून घ्या, जेणेकरून हे काय होईल, धागे निघणार नाहीत बघा. इथे शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. मी सुद्धा मारून घेणार आहे तिथे एक शिलाई, आणि इथे सुद्धा एक अशा पद्धतीने, जेणेकरून अस्तरच्या बाहेर धागे निघणार नाहीत बघा. एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्या. हे फुले बनवण्यासाठी एक फूल बनवायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारची मी पट्टी घेतलेली आहे. आता इथे काय करायचं, हे आता ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि पूर्ण खालीपर्यंत आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे. हे अशा पद्धतीने एक पट्टी घेतलेली आहे आपण. ही पट्टी तयार झाली. आता इथे हा कपडा घेतलेला आहे, चौकोनी कट करून घेतलेला आहे मी. त्या कलरचा घेतला तरी सुद्धा चालेल आपल्याला, फ्रॉकीच्या कलरचा. हे अशा पद्धतीने हा कपडा मी फक्त चौकोनी घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, एकावर एक अशी घडी करून घेते, जेणेकरून हा चौकोनी होईल. आता इथे पूर्ण चौकोन आकारात आपल्याला शिलाई मारायची आहे. इकडची बाजू ही बंदच आहे, फक्त 3 बाजूंना ह्या शिलाई मारायची आहे. ही आता पट्टी आपण शिलाई केली. हे अशा पद्धतीने बाहेर काढून घ्या. पूर्ण उलटी करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. ही पूर्ण पट्टी मी बाहेर काढून घेतली. हे अशा पद्धतीने ती तयार झाली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे चौकोन आहे, अशा पद्धतीने पकडा. अशा पद्धतीने तर एकाच बाजूला फक्त मध्यभागी आपल्याला, एकाच बाजूला, दुसऱ्या बाजूला नाही. थोडंसं कट मारून घ्या अशा पद्धतीने. हे इथे आता हे पूर्ण आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. पूर्ण हा कपडा पूर्ण आपला बाहेर निघला पाहिजे अशा पद्धतीने. आता इथे पण काय करा, हे पूर्ण कोपरे बाहेर काढून घ्या, जेणेकरून तो आपला चौकोनी व्यवस्थित तयार. असे कोपरे काढून घ्या.
हे पहा अशा पद्धतीने हा व्यवस्थित चौकोनी तयार झाला. हे पहा फक्त इथेच पाठीमागच्या बाजूला कट मारायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झाला. आता आपण ह्याचा आपल्याला सुंदर असा बो तयार करायचा आहे, फॅब्रिक बो, आणि ह्याचा आपण फूल तयार करून घेणार आहोत. हे पहा बघू शकता हा चौकोन आहे. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. क्रॉस आपण कशा पद्धतीने ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे. किंवा इथे एक मार्किंग करून घ्या, तुमच्या नाही लक्षात आलं तर. हे पहा हे क्रॉस मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बो बनवायचा आहे खूप सुंदर असा. हे पहा इथून आपल्याला थोड्या हे पहा सुई घेतलेली आहे मी. हे पहा त्याच कलरचा दोरा सुद्धा इथे घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या टाकत आपल्याला वरच्या बाजूला ते बरोबर मार्किंग आहे का त्या मार्किंगवरती घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे. घरी सुद्धा आपण बर्थडेसाठी स्पेशल फ्रॉक तयार करू शकतो अशा पद्धतीने. कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर, किंवा आपल्या सुद्धा मुलीसाठी आपण अशा पद्धतीने फ्रॉक तयार करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा अशा पद्धतीने थोडंसं दोरा ओढून घ्या. परत एकदा डबल अशा पद्धतीने थोडंसं, हे अशा पद्धतीने सुईने व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पॅक करून घ्या, म्हणजे निघणार नाही जेणेकरून. हे पहा अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे. एकदम फुलासारखा सुंदर असा तयार होऊन जातो बघा. हे पहा अशा पद्धतीने चुन्या पडतात इथं. आता इथे आपण थोडीशी मणी लावून घेऊया. तर इथे थोडेसे आपण मणी लावून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने तुमच्याकडे गोल्डन असतील तर गोल्डन सुद्धा लावले तरी चालतील. पण ह्या कलरवरती हे उठून दिसत आहेत म्हणून मी हाच असे मोती लावून घेते. ह्याच्यावरती थोडासा पांढरा कलर आहे ना त्याच्यावरती खूप उठून दिसतोय बघा. हे पहा अशा पद्धतीने 2 लावले तरी चालतील किंवा 4-5 लावले तरी चालतील. खूप दिसतात छान ते. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते निघणार नाही. आता इथे पाठीमागच्या साईडला थोडंसं पॅक करून घ्या आणि थोडासा वरती दोरा तो कट करा. हे पहा अशा पद्धतीने. आणि दोरा थोडासा वरती कट करा. हे पहा अशा पद्धतीने पकडून, जास्त खालीपर्यंत घेऊ नका, थोडासा वरतीच कट करा. हे पहा अशा पद्धतीने हा बो तयार झाला. बघू शकता खूप व्यवस्थित तयार झालेला आहे. हे पहा ह्याचं आपल्याला फूल तयार करायचं. हे पहा इथे काय करा, हे धागे निघतात नाहीतर. हे पहा अशा पद्धतीने एकदा परत एकदा फोल्ड करा आणि इथे एक शिलाई मारा. दोन्ही सुद्धा बाजूला तशाच पद्धतीने शिलाई मारा थोडी जेणेकरून तिथे निघणार नाही. इकडचे सुद्धा बाजूला. हे पहा नाहीतर हे धागे निघतात, ते दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे बघा हे पहा सुई आहे, तोच कलरचा दोरा इथे वापरायचा आहे. अशा पद्धतीने ओवून घ्या थोडासा. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा आता इथून आपल्याला छोट्या छोट्या चुन्या घालत पूर्ण ह्या बनवले ना आपण, त्याला पूर्ण व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. हे पहा अशा पद्धतीने ते असा बरोबर आकार होऊन जातो फुलासारखा. पूर्ण साईडला ह्या खालच्या बाजूला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. फक्त एकाच बाजूला खालच्या ह्या बाजूला शिलाई आहे ना त्याच बाजूला ही वरची बाजू प्लेन ठेवायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ते चुन्या टाकून घेतल्या. थोडंसं ओढा कपडा, थोडंसं ओढा. हे पहा अशा पद्धतीने झालं. हे पहा इथे शिलाई करून झालेलं. हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने परत दाखवते. हे पहा ही शिलाई मारलेलं आपण अशा पद्धतीने थोडंसं आतल्या बाजूला फोल्ड करा, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित वाटतं. त्यासाठी मी तुम्हाला तिथे एक शिलाई मारून घ्या. अशा प्रकारचे फुल बनवायचं असेल तर आता इथे पॅक करू शकता तुम्ही. थोडंसं 1-2 सुईचे टाके टाकून द्या. इकडच्या बाजूला पण थोडंसं एकदम नॉर्मल, ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे सुद्धा आपल्याला गोल आकारात एक मध्ये टाकायचं आहे मणी. हे पहा अशा पद्धतीने आरीवर्क कसं करतो आपण त्याच पद्धतीने आपल्याला इथे एक मणी मध्ये टाकायचा आहे. तो आधी सर्वात आधी शिलाई करून घ्यायचा आहे. असा एक पॅक करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता साईडने काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने वरती घ्या. हे पहा आता मणी ओवून घ्यायचे आहेत सुईमध्ये. आपल्याला 6 मणी ओवून घेतले तरी बास होतील.
हे पहा अशा पद्धतीने मणी ओवून घ्या. हे पहा हे मणी ओवून घेतलेले आहेत. असे गोल फिरवा. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून हे गोल आकारात बसतील. आता इथे अशा पद्धतीने शिलाई करून घ्या. आता इथे थोडे थोडे एक एक मणी आपल्याला पॅक करून घ्या. अशा पद्धतीने ते पूर्ण मणी पॅक करून घ्यायचे आहेत. परत थोडंसं हे अशा पद्धतीने धागा थोडासा ओवून घ्यायचा आहे त्याच्यातून, मग ते नंतर पूर्ण पॅक होऊन जातं बघा. हे अशा पद्धतीने, आणि दिसायला पण ते गोल आकारात व्यवस्थित दिसतं. हे पहा इकडून घ्या ओवून एक दुसरा, परत त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूने एक ओवून घ्या. परत थोडासा मध्ये इथं पॅक होऊन जातात बघा, आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. ते मध्ये आपण ज्या बटन कसं लावतो त्याच पद्धतीने ते तयार होऊन जातं बघा. अशा प्रकारे मणी लावल्यावरती हे पहा हे तयार केलेलं फूल आता इथे फ्रॉकेला वरच्या बाजूला इथे लावून घ्यायचं आहे आपल्याला. दिसायला खूप छान दिसतं बघा. इथे बरोबर घ्या, इथे मध्यभागी, जास्त असं वरती पण घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने इथे सुईच्या साहाय्याने एकदम पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने खूप पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही. अशा पद्धतीने लावून घ्या, आणि खालच्या साईडला सुद्धा एकदम पॅक करून घ्या धागा, जेणेकरून ते व्यवस्थित बसेल. हे पहा, किंवा गोल आकारात केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा थोडं थोडं फक्त शिलाई करून घ्या, जेणेकरून हे गोल आकारात सुद्धा फुल आपलं बसेल. आणि लहान मुलं फुलं जास्त ओढतात, त्याच्यामुळे व्यवस्थित आपलं पॅक करून घ्या. हे पहा इथे सुद्धा मी पॅक करून घेते खालच्या बाजूला. इथे ही फुले सुद्धा टिकतात बरं का. विकतच्या फुलांच्या पेक्षा ही आपली कापडाची फुलं बनवलेली ना खूप टिकतात, म्हणजे जास्त अशी खराब होत सुद्धा नाहीयेत. हे पहा अशा पद्धतीने हे पहा व्यवस्थित आपलं एकदम हे पॅक झालेलं आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा हे पहा व्यवस्थित आपलं हे पॅक करून घ्या, आणि थोडंसं वरतीच तोडा धागा, म्हणजे कसं निघणार नाहीये. जास्त खाली पण तोडू नका. हे पहा अशा पद्धतीने पॅक करून घ्या. थोडासा धागा वरती तोडा अशा पद्धतीने. आता आपलं हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघू शकता किती व्यवस्थित आणि छान दिसते. आता इथे आपल्याला बरोबर मधोमध गळ्याच्या बरोबर समोर इथे हा बो पॅक करायचा आहे बघा, आपण बनवलेला. हे पहा अशा पद्धतीचा आपण बो तयार केला. हे पहा अशा पद्धतीने बरोबर हे मधोमध ठेवा हे, आणि इथे पूर्ण हा व्यवस्थित पॅक करून घ्या. पहा अशा पद्धतीने दोऱ्याने हा पूर्ण व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो निघणार नाही. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे मी हा कपडा घेतलेला आहे बघा, आपल्याला बटन अडकवण्यासाठी येते. ह्यापासून आपल्याला तयार करायचं आहे. नाडीसारखा सर्वात आधी आपण तयार करूया. हे पहा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि इथे एक शिलाई मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हा साईडचा कपडा हा शिल्लक राहिलेला सर्व कट करून घ्या. इथे हे पहा बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने सुई घालायची आहे त्याच्यामध्ये. हे पहा आपण नाडी कशी बाहेर काढतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. उलट काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने. आता हे दोरा कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. हे पहा अशा पद्धतीचं हे तयार झालं. हे पहा आता इथे काय करा, हे पहा हे अशा पद्धतीने ठेवा ह्याच्यावरती. इथे का आपण बटनासाठी बनवायचं आहे, बटन लावून घेणार आहोत आपण इकडच्या बाजूला. हे पहा आता ह्याच्या खाली ठेवायचं आहे, आणि तिथे आपल्याला एक शिलाई मारायची आहे. थोडंच ठेवा, हे बाहेर जास्त पण ठेवू नका. थोडंच पकडा, जेणेकरून फक्त आपलं बटन बसलं पाहिजे, बाकी काही नाही. डबल शिलाई मारून घ्या तिथे, जेणेकरून ते पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने डबल शिलाई आपण बटन लावून घेऊया. जास्त पण इकडच्या बाजूला कडेला लावू नका, थोडंसं इकडच्या बाजूला घ्या. हे अशा पद्धतीने, जास्त पण कडेला घेऊ नका. अशा पद्धतीने लावून घ्या बटन, ते दिसायला पण खूप व्यवस्थित दिसतं. पॅक करून घ्या बटन पूर्ण. कोणत्याही कलरचं किंवा गोल्डन भेटलं तरी गोल्डन लावा तुम्ही, किंवा मोत्यासारखं कलरचं भेटलं तरी लावा. जो कलर तुमच्या ड्रेसचा असेल ना त्या किंवा ब्लॅक कलरचं, काळ्या कलरचं लावलं तरी सुद्धा चालेल. दिसायला खूप छान दिसतं बघा.
पहा अशा पद्धतीचं पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. आता खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही काय करा, एकदम पॅक करून घ्या आणि थोडासा दोरा वरतीच कट करा, जास्त पण खाली कट करू नका. हे पहा अशा पद्धतीने बटन लावून घेतलेलं आहे. हे पहा ह्याच्यातून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. हे पहा बरोबर मापाचं करून घ्यायचं आहे. ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. हे पहा अशा पद्धतीने गळासुद्धा खूप आपला व्यवस्थित झालेला आहे. आपला फ्रॉक शिलाई करून पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली फ्रॉक तयार झालेली आहे. हे पण लहान मुलांना एवढा मुंडा हा बरोबर होऊन जातो, टाईट पण होत नाही आणि लूजसुद्धा होत नाही, खूप व्यवस्थित बसतो. हे पहा अशा पद्धतीने झालेला आहे, खूप व्यवस्थित बसतो. हे पहा बघू शकता ही पुढची बाजू आहे, किती व्यवस्थित आणि पूर्ण आपली फ्रॉक शिलाई करून तयार झालेली आहे. हे पहा खालच्या बाजूचा घेरसुद्धा खूप असा मोठा झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने अस्तरसुद्धा आपलं खूप व्यवस्थित मापात झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.